responsible citizen of our nation India. So looking towards this, the new education policy has come up, and you might have seen so number of subjects which help you to develop in you, to inculcate in you the various qualities that increase your confidence, that increase your sustainability, to prepare for it, to take any sort of stress. So, number of subjects have been introduced in the curriculum, and as a part of that, you must have observed last year you had project-based learning, right? Project-based learning शिकले मागच्या वर्षी होतं ना तुम्हाला सर्वांना. The aim was how to basically now you have the CC, that communication engagement course related to the communication engagement. So how to talk with the people, how to deal in the teamwork, okay, how to approach to the any part of the society. इलेक्ट्रॉनिक्स अशा काही ब्रांचेस असायच्या आणि आता काय झालं, थोडा बदल होता. बदल काय झाला, काय बदल झाला, तुमचं मेकॅनिकलचे जे मुलं आहेत त्यांनी बघितलं असेल मेकॅनिकलची इंजिन आता शिफ्ट झाले दुसऱ्या इंजिन मध्ये. साधा आपण मोटरसायकल वापरतो तर मोटरसायकल मध्ये पण काय चेंजेस झाले, त्या इंजिनला कंट्रोलर बेस फ्युल इंजेक्शन सिस्टीम झाल्या. म्हणजे आता मेकॅनिकली ते करायच्या गोष्टी थोड्या इलेक्ट्रॉनिक किंवा कंट्रोलर बेस सॉफ्टवेअर बेस अशा पद्धतीने डेव्हलप झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी. सो दिस इज लाईफ टेक्नॉलॉजी. म्हणून आम्हाला आता ती शिकण्याची वेळ आली. मग आम्ही काय केलं, एआयसीटीकडे गेलो. एआयसीटीने आपल्याला क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम फॅकल्टीसाठी डेव्हलप केलाय. आयआयटी मध्ये, एनआयटी मध्ये, ट्रिपल आयटी मध्ये आम्ही त्याचं एज्युकेशन घेतलं, ते शिकून घेतलं फॅकल्टी डेव्हलपमेंट. आणि आता ज्या काही वर्कशॉप असतात हे नवीन ज्या काही गोष्टी घडतात त्याचे एक्सपर्ट्स फॅकल्टीला पण गाईड करतात. तर आमचं पण लाईफ लॉंग लर्निंग तुमच्या बरोबर चालू आहे. तुमचं पण डिग्री झाल्यानंतर लर्निंगची अपेक्षा आहे, ओके. आणि डिग्री चालू असताना तर जास्तच अपेक्षा आहे. त्यानंतर या ठिकाणी ह्या सिलेबस मध्ये जो सब्जेक्ट दिलेले आहेत आपल्याला त्याच्यावर थोडंसं फोकस करायचंय. काय दिलेलं आहे या सिलेबस मध्ये नॉर्मली हे बघा. हा तुमचं सेमिस्टर सेकंड इयरचं आपण म्हणून फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर, सेकंड इयरचं दुसऱ्या टर्मचं दुसरं सेमिस्टर, हे थर्ड सेमिस्टर म्हणून आपण आपल्या पटकन लक्षात येण्यासाठी, ओके. टर्म 1 म्हणतात त्याला. एका वर्षामध्ये 2 टर्म असतात, टर्म 1 आणि टर्म 2. सेमिस्टर मात्र 1 2 3 4 5 6 7 8 व्हॉटएव्हर, ठीक आहे ना. नेक्स्ट इथं बघा, आता यांनी काय केलंय, असे डिवाइड केलेलं आहे सगळं. त्यामध्ये काय केलं तुम्हाला, आता आपण एक एक्झाम्पल घेतलंय एक ब्रांचचं. प्रत्येकाच्या ब्रांच मध्ये त्यांनी कॉमन सब्जेक्ट घेतले. त्यामध्ये खास करून काय घेतलं बघा, इथं बघा काय केलं यांनी, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल इथिक्स हा एक सब्जेक्ट घेतलाय. त्याला तुम्हाला मार्क्स दिले बघा. त्याला वेगळी एक्झाम स्कीम आहे, पुढे एक्झाम स्कीम आहे.